नमस्कार मित्रांनो, मराठी स्पर्धक या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण पोलीस भरती परीक्षेसाठी राष्ट्रीय पुरस्कार या टॉपिकवरील महत्त्वाचे वन लाइनर प्रश्न बघणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, आपणास परीक्षेसाठी याचा नक्कीच फायदा होणार आहे. चला तर मग सुरू करूयात आजचा व्हिडिओ. 2024 सालचा लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला? याचं उत्तर आहे अमिताभ बच्चन. 2024 सालचा 36वा पुण्यभूषण पुरस्कार कोणाला जाहीर झालेला आहे? याचं उत्तर आहे डॉक्टर विजय भाटकर. नुकतेच साहित्य अकादमीचे सन्माननीय सदस्यत्व कोणाला प्रदान करण्यात आले आहे? याचे उत्तर आहे इंग्रजी लेखक रस्किन बॉन्ड. टाइम्स मॅगझिनद्वारे प्रकाशित करण्यात आलेल्या जगातील सर्वात प्रभावशाली 100 व्यक्तींच्या यादीमध्ये कोणत्या 2 भारतीय व्यक्तींचा समावेश करण्यात आलेला आहे? याचे उत्तर आहे आलिया भट्ट, जे की अभिनेत्री आहे, व साक्षी मलिक, जी की कुस्तीपटू आहे. व्ही. शांताराम जीवन गौरव पुरस्कार 2024ने अलीकडे कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? याचे उत्तर आहे सुबिया नल्लामुथू. 2023 सालचा मराठी भाषेचा साहित्य अकादमी पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? याचे उत्तर आहे कृष्णांत खोत. 2024 सालचा मराठी भाषेचा युवा साहित्य अकादमी पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? याचे उत्तर आहे देवीदास सौदागर. उसवण या कादंबरीसाठी त्यांना हा पुरस्कार दिला गेला आहे. कृष्णांत खोत यांना कोणत्या कादंबरीसाठी मराठी भाषेचा साहित्य अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात आला? याचे उत्तर आहे रिंगण. साहित्य अकादमीचा मराठी भाषेचा बाल साहित्य पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे? याचे उत्तर आहे एकनाथ आव्हाड. 2024 सालचा मराठी भाषेतील बाल साहित्य पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? उत्तर आहे भारत सासणे. शमशेर व भूत बंगला या कादंबरीसाठी हा पुरस्कार देण्यात आला आहे. सरस्वती सन्मान पुरस्कार हा दरवर्षी कोणत्या संस्थेमार्फत प्रदान करण्यात येतो? उत्तर आहे के बिर्ला फाउंडेशन, ज्याचे स्वरूप आहे 15 लाख रुपये रोख, व हा सन्मान 22 भाषांसाठी दिला जातो. भारतरत्न पुरस्काराची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली होती? याचे उत्तर आहे 1954 साली. 2024 मध्ये एकूण 5 व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार देण्यात आला आहे. 2024 मध्ये खालीलपैकी 5 व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. पहिले कर्पूरी ठाकूर, लालकृष्ण अडवाणी, पी.व्ही. नरसिंह राव, चौधरी चरण सिंग, डॉक्टर एस.एम. स्वामीनाथन. एम.एस. स्वामीनाथन हे कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत? उत्तर आहे कृषी. भारतीय हरितक्रांतीचे जनक असेही त्यांना म्हटले जाते. भारतरत्न प्राप्त चौधरी चरण सिंग यांचा जन्मदिन 23 डिसेंबर कोणता दिन म्हणून साजरा करण्यात येतो? उत्तर आहे राष्ट्रीय शेतकरी दिन. माय कंट्री माय लाईफ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? उत्तर आहे लालकृष्ण अडवाणी. द इनसायडर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? उत्तर आहे पी.व्ही. नरसिंह राव. 2024 साली एकूण किती व्यक्तींना पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत? उत्तर आहे 132 व्यक्तींना, ज्याच्यामध्ये आहे 5 पद्मविभूषण, 17 पद्मभूषण आणि 110 पद्मश्री. 2024 सालचे पद्मविभूषण पुरस्कार प्राप्त भारताचे माजी उपराष्ट्रपती कोण आहेत? उत्तर आहे एम. व्यंकय्या नायडू. मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपणास कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.